अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश तायडे आणि महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई यांच्या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस नेत्यांनी नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी काळात संघटना अधिक मजबूत होणार असल्याचा दावा केला आहे। अकोला येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या पदग्रहण सोहळ्यात नव्या नेतृत्वाच्या नियुक्तीमुळे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला। अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश तायडे आणि महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई यांच्या पदग्रहण समारंभाला काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती। माजी मंत्री प्रा अजगर हुसेन यांनी आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी हे दोन्ही पदाधिकारी प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला। तर वरिष्ठ काँग्रेस नेते तथा माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी प्रकाश तायडे आणि महेंद्र गवई हे मेहनती व निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे सांगितले। यावेळी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच राज्य शासनाकडून उर्दू घर संदर्भातील GR मंजूर झाल्याने अकोल्यासाठी हा शुभ संकेत असल्याचे सांगत 12,75,00,000 रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले। नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांनी राहुल गांधी यांच्या विचारांना पुढे नेत संघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली। तर महानगराध्यक्ष महेंद्र गवई यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस संघटनेसाठी समर्पित करण्याची भावना व्यक्त केली। माजी आमदार बबन चौधरी, काँग्रेस नेते प्रशांत पाचडे, ॲडव्होकेट महेश गणगणे, आकाश कवडे, डॉक्टर सुधीर ढोणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला डॉक्टर प्रशांत वानखेडे, अशोक अमानकर, डॉक्टर जिशान हुसेन, डॉक्टर संजीवनी बिहाडे, मोहम्मद इरफान, गुड्डू पठाण, प्रमोद डोंगरे, मनीष मिश्रा, कशिश खान, कपिल रावदेव, प्रशांत प्रधान, तश्वर पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन विजय देशमुख यांनी केले। देखो, आज जिला अध्यक्ष शहर अध्यक्ष का पदग्रहण था। ये पदग्रहण अकोला शहर को, अकोला जिले को इसलिए लाभ लगा कि आज अकोला शहर के अंदर मैं बहुत दिन से विधानसभा में अधिवेशन में आवाज उठा रहा था उर्दू घर को लेकर। आज पदग्रहण के दिन जब मैं उनका स्वागत कर रहा था उसी टाइम GR आया और GR के अंदर ये लिखा हुआ है कि अकोला शहर के लिए 12,75,00,000 रुपए का उर्दू घर मंजूर हुआ। मैं इसका श्रेय दोनों अध्यक्ष को देता हूं कि इनका पैर के ऐसे लाभी लगे कि दोनों अध्यक्ष शहर के जिले के कि आज अकोला को उर्दू घर मिला, 12 करोड़ की नई निधि मिली। जिस तरह पिछले दिनों के अंदर राजेश्वर मंदिर को 50 करोड़ की निधि मंजूर कराई गई थी, आज उर्दू घर के लिए भी 12 करोड़ कराई गई। हिंदू और मुस्लिम दोनों लोगों के लिए आज खुशी का दिन है कि कोई हिंदू ये ना समझे कि सिर्फ ये हिंदू के लिए है, मुसलमान ये ना समझे कि मुसलमान के लिए है। ये दोनों समाजों के लिए एक बड़ी निधि उपलब्ध कराई। मैं महाराष्ट्र गवर्नमेंट का, मुख्यमंत्री का, उपमुख्यमंत्री का, सभी का स्वागत करता हूँ। मला खरोखर माझ्या पक्षाचे आभार मानायचे आहेत की सृजन संघटनेच्या माध्यमातून, अनेक लोकांच्या शिफारसीच्या माध्यमातून आज भारताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मला अकोला जिल्हा बांधण्याची संधी भेटली आहे। आणि या अकोला जिल्ह्यात मी अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात असल्यामुळे आणि संघटनेत काम करत असल्यामुळे जे माझे याच्या आधीचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांच्या अनुभवातून एक चांगला जिल्हा आणि येणाऱ्या निवडणुकीत चांगला विजय प्राप्त करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी या पक्षासाठी करेन आणि पूर्ण वेळ पक्षासाठी देईल। आणि फार सोपं नाही आहे, कठीण आहे, पण तरी या जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी किंवा हा जिल्हा भारतीय जनता पार्टी मुक्त करण्याचं एक संकल्प या ठिकाणी बांधून मी कार्य करतो। सृजन संघटनच्या माध्यमातून अनेक लोक या शर्यतीमध्ये होते, अनेक लोकांची इच्छा होती की त्यांनी अध्यक्ष बनावं, परंतु मी पक्षश्रेष्ठींच्या त्यांनी जे निकष लावले किंवा त्यांनी जे निष्कर्ष केला मी त्याचं स्वागत करतो। आणि जशी ही भाजप सरकारमध्ये आली तर यांनी या संविधानावर आघात घातला, म्हणून मी स्वतःला धन्य मानतो की मी या काँग्रेसचा एक पाईक, एक शिपाई म्हणून कार्यरत आहे। या सगळ्या प्रवाहामध्ये सातत्यानं समोर आहे। मी माझ्या घरच्यांचाही मी धन्यवाद मानतो की माझ्या मिसेस